प्रेम, विश्वास आणि त्यातून धोका, त्याच धोक्यातून लोहगडावर झालेला खून. केतन अगरवाल प्रकरणाचा तपास अशा वळणावर येऊन पोहोचलाय जिथं प्रत्येक जबाबातून नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. काल सियाच्या भावाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आणि आज चौकशीसाठी सियाच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. यावेळी सियाच्या आईवडिलांना तब्बल 9 प्रश्न विचारण्यात आले. ते प्रश्न नेमके कोणते आणि अखेर या चौकशीत काय समोर आलं आहे तेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी हरिचंद्र पवार. तुम्ही पाहत आहात सकाळ. केतन अगरवाल या तरुणाची लोहगडावर हत्या करण्यात आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. लोकांचा प्रेमावरील विश्वास उडालाच, परंतु नात्यांचा देखील या ठिकाणी घात झाला. या प्रकरणी आरोपी सिया आणि त्याचा प्रियकर चेतन चौधरी पोलिसांच्या ताब्यात आहे. शुक्रवारी आरोपी सियाचा भाऊ साहिल गोयल याची अनेक तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज तपासाचा मोर्चा थेट सियाच्या आईवडिलांकडे वळवला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्या 2 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सियाच्या आईवडिलांसमोर तब्बल 9 महत्त्वाचे प्रश्न ठेवले. यामध्ये सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध, त्यांना याची माहिती होती का? केतन सोबतच्या लग्नाला विरोध होता का? चेतनसोबत ती सतत संपर्कात का होती? लोहगडावर तिघे 3 वेळा का गेले होते? तसेच केतनच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला जात असल्याची काही कल्पना तुम्हाला होती का? अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर पोलिसांकडून सियाच्या आईवडिलांची चौकशी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात रेणू मित्तल आणि राजेंद्र मित्तल यांचेही जबाब नोंदवण्यात आले. सिया आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी गेल्या 3.5 वर्ष मित्तल कुटुंबाकडे होती. तसेच केतन आणि सियाच्या विवाहाची जुळवाजुळव करण्यातही त्यांची भूमिका असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मित्तल कुटुंबाची चौकशी तपासासाठी महत्त्वाची मानली जात आहे. या दरम्यान सियाचे वडील यांनी केलेला एक धक्कादायक दावा देखील समोर आला आहे. जर माझी मुलगी दोषी आढळली तर ज्या ठिकाणाहून केतनला खाली ढकलण्यात आले त्याच ठिकाणावरून तिलाही ढकलून द्या, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली आहे. आता या चौकशीतून कोणते नवनवे पुरावे समोर येतात? सियाच्या आईवडिलांना जबाबातून तपासाला कोणती नवी दिशा मिळते? आणि 28 तारखेला आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयातून पोलिसांकडून नेमकी कोणती भूमिका मांडली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.